मित्रांनो, जर तुमचा YouTube शॉर्ट व्हिडिओ 500 किंवा 1000 व्ह्यू पर्यंत जाऊन थांबत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की YouTube शॉर्ट व्हिडिओ व्हायरल का होत नाही आणि तो होत नसेल तर व्हायरल कसा करायचा याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ पूर्ण पहा। या व्हिडिओमधून तुम्हाला खूप माहिती आणि ज्ञान मिळणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। चला आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। खरं सांगायचं झालं तर YouTube शॉर्ट मध्ये सबस्क्राइबर काउंटला फारसा महत्त्व नाही। जसं आपण लॉंग फॉर्मॅटची व्हिडिओ बनवतो त्यामध्ये तिथे सबस्क्राइब काउंट खूप महत्त्वाचा ठरतो, कारण मोठे युट्यूबरचे मिलियन्स लोकांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं असतं। आता जेव्हा ते व्हिडिओ अपलोड करतात तेव्हा जे लोक व्हिडिओ नियमित पाहतात त्यांना YouTube कडून नोटिफिकेशन पाठवलं जातं। जसं व्हिडिओ अपलोड होतो तसं नोटिफिकेशन लोकांपर्यंत पोहोचलं जातं, पब्लिश होतं, तेव्हा तुमच्यापर्यंत ते गेलं असेल, तेथून तुम्ही व्हिडिओवर क्लिक करता। असं केल्यानं साधारणतः 30% व्ह्यू नोटिफिकेशन मधून येतात। पण YouTube शॉर्ट बाबतीत कधी कधी नोटिफिकेशन जातच नाही आणि गेलं तरी कधी 2 तासांनी तर कधी 4 तासांनी तर कधी असं होतं की शॉर्ट टाकला की 2 दिवसांनी नोटिफिकेशन जातं। म्हणूनच YouTube शॉर्ट मध्ये सबस्क्राइब काउंटला काहीही महत्त्व नसतं। मग YouTube शॉर्ट मध्ये काय महत्त्वाचं असतं? YouTubeचा अल्गोरिदम 3 गोष्टीचे महत्त्व देतो ज्यामुळे शॉर्ट व्हायरल होतात। त्या 3 गोष्टी म्हणजे जर प्रेक्षक थांबला म्हणजे स्क्रोल न करता तुमच्या व्हिडिओवर थांबला तर तुमचा शॉर्ट व्हायरल होतो। कसा? कारण मित्रांनो, जे कोणी YouTube शॉर्ट पाहतो तेव्हा तो काय करतो? स्क्रोल करत जातो। तो शॉर्ट पाहतो, मग स्क्रोल करतो, पुन्हा एक पाहतो, पुन्हा स्क्रोल करतो, तेव्हा तो सतत स्क्रोल करत राहतो। तेव्हा लक्षात घ्या, स्टार्टिंग मध्ये तुम्ही त्याचं लक्ष वेधलं पाहिजे। तुम्ही जेव्हा शॉर्ट्स पाहता किंवा रील्स पाहता दोन्ही गोष्टी एकासारख्याच असतात। म्हणूनच सुरुवातीचे पहिले 3 सेकंद खूप महत्त्वाचे असतात, कारण तुमच्या समोर जेव्हा शॉर्ट किंवा रील येतो तेव्हा त्या पहिल्या 3 सेकंदातच तुम्ही ठरवता की तो पाहायचा की नाही। म्हणजेच पहिल्या 3 सेकंदच प्रेक्षक ठरवतो पुढे पाहायचं की स्क्रोल करायचं। हे तुम्हाला आता समजलं असेल। म्हणून स्टार्टिंगचे 3 सेकंद काय सांगतात? हे 3 सेकंद असं सांगतात की जेव्हा तुम्ही शॉर्ट बनवायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही हॅलो गाईज म्हणत असाल। खूप जण असं करतात, हॅलो गाईज किंवा वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ असं बोलतात। पण हे सगळे शब्द तुम्ही YouTube शॉर्ट मध्ये वापरू नका। मी जेव्हा लॉंग व्हिडिओ बनवतो तेव्हा सुरुवात अशी करतो, हाय एव्हरीवन, आपण सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे, असं मी बोलतो। पण जेव्हा मी शॉर्ट बनवतो तेव्हा हा डायलॉग माझा नसतो। मग काय असतं? थेट मुद्द्यावर बोलणं। रूल नियम खूप महत्त्वाचा असतो। YouTube शॉर्ट व्हायरल करण्यासाठी तुमचे 0 सबस्क्राइबर असो किंवा मिलियन सबस्क्राइबर असो, हा नियम सगळ्यांसाठी होतो। YouTube शॉर्ट मध्ये तुम्ही कधीही हॅलो गाईज किंवा वेलकम बॅक असे शब्द वापरू नका। असे शब्द यूज करू नका। थेट मुद्द्यावर बोला। जेव्हा कोणी स्क्रोल करत असतो तेव्हा तुमचा शॉर्ट तुमच्या समोर आला की तो थांबतो आणि इथे जर तुम्ही पहिल्या 3 सेकंदात त्याला थांबवलं तर तो पूर्ण व्हिडिओ पाहतो। नाहीतर पहिल्या 3 सेकंदातच जर तुम्ही त्याचं लक्ष वेधलं नाही तर तो लगेच स्क्रोल करून पुढे निघून जातो, स्क्रोल करतो। याचं उदाहरण तुम्ही माझ्या शॉर्ट मधूनही घेऊ शकता। मी YouTubeवर जेवढेही शॉर्ट अपलोड केले आहेत ते तुम्ही जाऊन पहा। तिथे तुम्हाला कुठेही डायलॉग स्वरूपात मिळणार नाही। सगळ्या गोष्टी थेट मुद्द्यावर सांगितल्या आहेत। तुम्हाला माहिती असायला हवं की YouTube शॉर्ट व्हिडिओसाठी बेस्ट लेंथ कालावधी काय असतो। ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? एक बेस्ट लेंथ असते। गुगलच्या मते पाहिलं तर 7 ते 15 सेकंद लांबीचे जे शॉर्ट असतात ते जास्त व्हायरल होतात
आता यापेक्षाही लॉंग शॉर्ट ही बनवतात. आजकाल तर 90 सेकंदाचे अगदी 3 मिनिटाचे शॉर्ट ही बनवू लागले आहेत. पण जर बेस्ट शॉर्ट लांबी पाहिली तर ती 7 ते 15 सेकंद इतकीच असते. जर तुम्ही 15 सेकंदाचं लोकांना मजा दिली, कंटेंट दिला, तर मग तो लांब व्हिडिओ लोक का पाहतील? म्हणूनच पहिल्या 3 सेकंदात लोकांना थांबणं, रोखणं खूप गरजेचं आहे. आणि पूर्ण व्हिडिओची लांबी 7 ते 15 सेकंद ठेवा. जर यापेक्षा लांब झाला तर ती वेगळी गोष्ट आहे. समजा एखादा व्यक्ती ऑफिसमध्ये काम करत आहे किंवा एखादा पब्लिक प्लेस मध्ये बसलेली आहे, जसं की रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट किंवा गर्दीची जागा. अशा ठिकाणी खूप लोक बसलेले असतात. आजच्या काळात लोक टाइमपास साठी जास्त करून रील्स आणि शॉर्टच पाहतात. इथे आपण शॉर्ट बद्दल बोलतोय म्हणून लोक शॉर्ट पाहत असतात. आता जेव्हा लोक स्क्रोल करत करत शॉर्ट पाहतात तेव्हा जास्त करून काय करतात तर व्हॅल्यूम पूर्ण बंद ठेवतात किंवा अगदी 0 व्हॅल्यूमवर पाहतात. साऊंड असतोच असं नाही, ते फक्त पाहतात कारण पाहण्यातच मजा असते. म्हणून शॉर्ट लोकांना आवडतात. म्हणून टेक्स्ट असलेले शॉर्ट जास्त प्रभावी ठरतात कारण साऊंड नसताना लोक ते समजून पाहू शकतात. म्हणूनच आजच्या डेटनुसार पाहिलं तर मॅक्झिमम जे शॉर्ट व्हायरल होतात ते टेक्स्ट असलेलेच असतात. मी इथे काही उदाहरण दाखवत आहे. मी जे काही बोलतोय ते सगळं टेक्स्ट मध्ये दिसतंय. त्यामुळे तुमच्या व्हिडिओवर एंगेजमेंट जास्त वाढतं. लोक तुमचा व्हिडिओ पाहतात आणि सोबतच तो वाचताही. समजा कोणी व्यक्ती 0 व्हॅल्यूमवर तुमचा व्हिडिओ शॉर्ट पाहत असेल, साऊंड पूर्ण बंद केला असेल, कारण ती व्यक्ती अशा ठिकाणी बसलेली आहे जिथे साऊंड चालू करता येत नाही. अशा वेळी ती व्यक्ती तुमचा टेक्स्ट वाचूनही तुमचा शॉर्ट पाहू शकते. म्हणूनच टेक्स्ट असलेले शॉर्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि जास्त व्ह्यूज मिळतात. जितके जास्त साऊंड इफेक्ट्स वापराल आणि जितका जास्त टेक्स्ट घालाल तितकं तुमचं एंगेजमेंट वाढेल. पण वॉच टाइम कशामुळे मिळतो तर जेव्हा रिटेशन चांगलं असतं. रिटेशन म्हणजे काय? लोक तुमचा व्हिडिओ पाहताना थांबतात की नाही. तुमच्या व्हिडिओ जेव्हा लोक थांबतात तेव्हा ते वॉच टाइम देतात. म्हणजेच या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे रिटेशन, दुसरी म्हणजे एंगेजमेंट, तिसरी म्हणजे वॉच टाइम. पहिले रिटेशन वाढलं मग एंगेजमेंट वाढतं आणि जसा वॉच टाइम वाढतो तसा युट्यूब तुमचा शॉर्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो किंवा पुश करतो. यामुळे इम्प्रेशन वाढतं आणि शेवटी व्ह्यूज वाढत जातात. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जास्त व्ह्यूज हवेत तर वॉच टाइम वाढवायला लागेल. आणि वॉच टाइम कसा वाढेल? पहिले रिटेशन, मग एंगेजमेंट, वॉच टाइम मिळेल. पण रिटेशनसाठी सगळ्यात आधी पहिले 3 सेकंद खूप महत्वाचे आहेत. एंगेजमेंट कसं येईल तर ती चांगली एडिटिंग आणि या सगळ्यामुळे वॉच टाइम आपोआप येतो. जेव्हा व्हिडिओ चांगला असतो असेही शॉर्ट असतात जे लोक त्या शॉर्टना लोक 2-3 वेळा पाहतात. याचा अर्थ असा की जर एखादा शॉर्ट खूपच इंटरेस्टिंग असेल, उदाहरणार्थ एखादा फनी टाइप शॉर्ट, तर लोक तो एकदा पाहतात आणि आवडला तर परत बघतात आणि जवळ मित्र असतील त्यांना पण दाखवतात. त्यामुळे तर तुमचा भरपूर वॉच टाइम मिळतो आणि तो शॉर्ट अजून जास्त व्हायरल होतो. म्हणूनच या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. लोक शॉर्ट पुन्हा पुन्हा पाहतात, वॉच टाइम वाढतो, शॉर्ट जास्त व्हायरल होतो. लोक या वेळेस मोकळे फ्री असतात. आणि जर तुम्ही इव्हिनिंग मध्ये पोस्ट करत असाल तर खूप उशिरा रात्री पोस्ट करू नका. इव्हिनिंग टाइम मध्ये पोस्ट करा. तुम्ही संध्याकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत कधीही शॉर्ट टाकू शकता. या वेळेत शॉर्ट टाकले तर हा बेस्ट टायमिंग मानला जातो. कारण या वेळेस लोक जास्त फ्री असतात. लोक जास्त वेळ फोन वापरतात, बरोबर ना. लोकांचा स्क्रीन टाइम जास्त असतो. म्हणून या वेळेत शॉर्ट टाकले तर जास्त एंगेजमेंट मिळतं, जास्त व्ह्यूज येतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, युट्यूब शॉर्ट मध्ये थंबनेल लागत नाही, पण एक फ्रेम सेट होतो. म्हणजे तुमचा पूर्ण व्हिडिओ समजला 15 सेकंदाचाच आहे तर अर्थ असा की पहिली फ्रेम, पहिले दृश्य खूप महत्वाचं असतं.
शॉर्ट पोस्ट करण्यासाठी संध्याकाळी 7 ते रात्री 11 हा बेस्ट टाइम. या वेळेत लोक जास्त ऍक्टिव्ह असतात, एंगेजमेंट आणि व्ह्यूज दोन्ही वाढतात. युट्यूबने समजा तुमचा शॉर्ट 100 लोकांपर्यंत पाठवला, त्यापैकी 80 लोकांनी पाहिला आणि 20 लोकांनी स्वाईप केला, म्हणजे पुढे स्क्रोल केलं तर स्वाईप अप कमी झाला असं युट्यूबला वाटतं. असं झालं की युट्यूब तुमच्या व्हिडिओला आणखी जास्त इम्प्रेसिव्ह देतो. म्हणूनच प्रश्न असा आहे की पहिल्या 3 सेकंदात तुम्ही लोकांना कसं थांबवणार, हा सगळा हुकचा खेळ आहे. आणि मला वाटतं तुम्हाला हे सर्व समजलं असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, काही मत किंवा प्रश्न असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.